नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे शेतकऱ्यांसंदर्भातली। 2 एकर गहू पिकांवर नांगर फिरवण्याची शेतकऱ्याची वेळ। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पाटोदा येथील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला। गहू पिकाला ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे फटका बसला असून उत्पादक शेतकरी सुनील आरखडे यांच्या शेतातील गव्हाचे पीक अक्षरशः सडून गेले। शेतकरी आरखडे यांनी 2 एकर शेतात गव्हाचे पीक घेतले होते, परंतु अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे गव्हाचे पीक विरळ उतरले, तसेच ते पीक खालून पूर्णपणे नष्ट झाले आहे। त्यामुळे 2 एकरच्या गव्हाच्या पिकावर त्यांना ट्रॅक्टर फिरून नांगरण्याची वेळ आली आहे। अवकाळी पावसामुळे शेती पिकाला मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना आधीच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असून आता अवकाळी पावसामुळे त्यांचे पीक नष्ट झाले आहे। त्याची परिस्थिती आणखीन बिकट झाली आहे। शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे। त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावी अशी पीडित शेतकऱ्याची मागणी आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। माझं नाव योगेश पडे। जास्त पाऊस झाल्यामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान झालेले आहे। ते पाऊस व्हायच्या अगोदर पेरलेला होता, पण जास्त पाऊस त्याच्यानंतर तो थोडा उगायला लागला, तर त्याच्यात पाऊस झाल्यामुळे तो पूर्ण सडून गेलेला आहे। त्यामुळं पातळ झाल्यामुळे मी तो वखर फिरवतोय। त्याच्यामध्ये खर्च कमीत कमी 50,000 रुपये खर्च झालेला आहे माझा, कारण इतका पाऊस रात्रंदिवस पाऊस चालल्यामुळे जास्त नुकसान झाले। तो एकदम पातळ म्हणजे तो ठेवण्याच्या लायक राहिलेला नाही। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।